मान्य नव्हते त्या विचारांना मिठी मारली। ती कशी खरी शिवसेना समजायची? उलट जे विचार वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे होते, ज्वलंत हिंदुत्वाचे होते, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीचे होते, तीच युती माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुनर्जीवित केली, जी खंडित केली होती 2.5 वर्ष। त्यामुळे खरी शिवसेना ही आमचीच आहे। शिवसेना ही कशी ओळखली जाते? शिवसेना ही शिवसेना या नावामुळे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हामुळे जो वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेला दिलेला आहे, ते शिवसेनेचं नाव आज आमच्या बरोबर आहे। त्या शिवसेनेचं अधिकृत घटनेनं कायद्यानं दिलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह आमच्या बरोबर आहे। त्यामुळे खरी शिवसेना ही आज शिवसेनेचा वर्धापन दिन मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं वरळीच्या डोममध्ये जो काय आमचा वर्धापन दिनाचा सोहळा होतोय तो खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आहे। यासोबत असंही म्हणालेले आहेत सामनातनं की लाचारी ही त्यांची मजबुरी आहे, ओके, हे त्यांचे इमान असल्याचं देखील ते म्हणत आहेत। तुम्ही 2.5 वर्ष काय केलं होतं? 2.5 वर्ष मी मगाशी उल्लेख केला, तुम्ही का बरं त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यावेळी गेला? असं काय होतं की जे तुम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारापासून सत्तेसाठी बाजूला घेऊन गेलं? ती काय केलं होतं तुम्ही? ती हिंदुत्वाच्या विचाराशी, आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराशी ती केलेली प्रतारणा नव्हती का तुम्ही? त्याचं द्या ना अगोदर उत्तर आणि मग तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करा। मी परत सांगेन, आम्ही केवळ वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे 2.5 वर्ष खंडित झाले होते महाविकास आघाडीमध्ये, ते विचार मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे घेऊन जाण्याचं काम करते आहे। त्याचं उत्तर दिलं ना मी, वरच्या दोन्ही प्रश्नाला मी उत्तर दिलं की बेईमानी विचाराशी कुणी केली, कशासाठी केली, 2.5 वर्ष तुम्ही का बाजूला गेला?